राज्यामध्ये मराठी आणि हिंदीचा मुद्दा चिघळलेला असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिली आहे। पुण्यातल्या गुजराती समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलताना भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदेंनी अमित शहांच्या समोर ही घोषणा दिली आणि त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। तर यानंतर स्पष्टीकरण देताना एकनाथ शिंदे यांनी गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का असा सवाल करत विरोधकांवर टीकास्त्र डागलंय। बघूया। आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील गुजराती समुदायाच्या कार्यक्रमात भाषणाच्या शेवटी ही अशी जय गुजरात ही घोषणा दिली। एकनाथ शिंदेंच्या या घोषणेमुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। पुण्यातील गुजराती समुदायाकडून जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला। या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। या कार्यक्रमात भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली। त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली। आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर शेलक्या शब्दात निशाणा साधलाय। एकनाथ शिंदे शहा सेनेचे सरदार असल्याची टीका संजय राऊत यांनी केली। ते डुप्लिकेटच आहेत। त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत ना, म्हणून ते डुप्लिकेट नाही, तर त्यांना मी शहा सेना असं म्हणतो। ही शहा सेना आहे आणि आपण शहा सेनेचे सरदार आहोत, अमित शहानी नेमलेले। या त्यांनी पुण्यनगरीमध्ये जो मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे, मराठी महाराष्ट्राची संस्कृती तिथे आहे, तिथे त्यांनी जय गुजरातचा नारा देऊन या महाराष्ट्राचं भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हातात आहे आज हे दाखवून दिलं। एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात या घोषणेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंवर सडकून टीकास्त्र डागले। आज एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणतात ते उगाच म्हणत नाही। खरं तर एकनाथ शिंदेंच्या ठाई एकनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा हा जरी गुण नसला तरी एकनाथ शिंदेंच्या ठाई धूर्तपणा आणि चतुरपणा ठासून भरलेला आहे। नेमक्या वेळेला आपण जेव्हा राजकारणातनं आता प्रवाहाच्या बाहेर फेकले जातोय की काय, अजित पवारांनी आपल्यावर सरशी केली आहे आणि देवेंद्र फडणवीस कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत, अशा काळामध्ये अमित शहांच्या मंचावर जाऊन आपण अमित शहांची भाटगिरी केली पाहिजे, एवढा साधा सेन्स तर नक्कीच एकनाथ शिंदेंच्या ठाई आहे। स्वतःला मूळचे शिवसैनिक समजतात असं लोकांना भासवतात आणि आज जे देशाचे गृहमंत्री यांच्या समोर लाचार कसे झाले ते पण त्यांनी दाखवलं। मुळात जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम, जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम, पण जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देतायत का? त्यानंतर तुम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललो असं कायम लोकांना भासवताय, पण त्या विचारामध्ये जय गुजरात बाळासाहेबांचा कधीच नव्हता। तर एकनाथ शिंदे भेटल्यावर केम छो शिंदे साहब, सारू छे ना असं म्हणायचं काय, असा सवाल पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिंदेंना केलाय। तर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदेंच्या या विधानाचा निषेध केला। महाराष्ट्राचा आणि ते पण पुण्यासारख्या पुण्यनगरीत जिथे मराठी हे म्हणजे संस्कृतीचं माहेरघर असं म्हणतात पुण्याला। काय करतोय आपण? काय कुठल्या दिशेला चाललो होता आपण? कुठल्या दिशेला? आता मला म्हणजे हे जोक म्हणून घ्या, ह्युमर म्हणून घ्या, शिंदे साहेब भेटल्यावरती आता काय म्हणायचं? कसे आहात शिंदे साहेब? केम छो शिंदे साहेब? सारू छे ने? महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल नुसतं महाराष्ट्राचाच नाही तर प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन जय महाराष्ट्रच म्हणला पाहिजे। महाराष्ट्राच्या भूमीवर या पद्धतीने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात म्हणणं याचा आम्ही निषेध करतो।
जय गुजरात म्हटल्यानं राज्यावरील प्रेम कुठेही कमी होत नसल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंचं समर्थन केलंय, तर शरद पवारांनीही चिकोडीमधील एका कार्यक्रमात जय कर्नाटक म्हटल्याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली आहे। आपल्याला मी आठवण करून देतो, यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते। याचा अर्थ काय, त्यांचा कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवायचं का? आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो। आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेंचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं। इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही। तर हा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर टीकास्त्र टाकले। ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट केला जातो त्याच्यातला हा एक प्रकार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजराती एकनाथ शिंदे साहेब बोलले। हा पक्षाचा मेळावा होता का शिवसेनेचा? नाही। हा सरकारी कार्यक्रम होता का? नाही। एका गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला माननीय एकनाथ शिंदे साहेब गेले होते आणि तुम्ही आम्ही जरी विचार केला तरी आपण एखाद्या जिल्ह्यामध्ये जेव्हा जातो, एखाद्या कार्यक्रमाला जातो, एखाद्या कार्यक्रमाला आपण जेव्हा माणूस बोलवतो आणि त्याचं जर योग्य असेल तर आपण त्याचं कौतुक करतो। त्याच भावनेतनं जय हिंद पहिल्यांदा म्हणाले, जय महाराष्ट्र म्हणाले आणि त्या समूहाच्या कार्यक्रमाला गेले असल्यामुळं जय गुजराती म्हणाले। विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर स्पष्टीकरण दिले। समोर सर्व गुजराती बसले होते म्हणून जय गुजरात म्हणालो, तर उद्धव ठाकरेंनीही जय गुजरात म्हणाल्याचा व्हिडिओ शिंदेंनी पत्रकार परिषदेत दाखवला। तर गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का असा सवालही शिंदेंनी विरोधकांना केलाय। गुजरात पाकिस्तान आहे का? पहिली गोष्ट, गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का? खरं म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये पाकिस्तानी झेंडे नाचवले तेव्हा मराठी कुठे गेलं होतं? मराठी प्रेम कुठे गेलं होतं? आमची नाळ आहे या मातीशी जुळलेली आहे। खरं म्हणजे आमची नाळ या मातीतच पुरलेली आहे। त्यामुळे मराठीच्या बद्दल आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही। आम्ही मराठी मातीशी जुळलोय, इथंच आम्ही काम करतो, सुटे इथंच घालवतो आम्ही। एकीकडे राज्यात मराठी आणि हिंदीचा मुद्दा चिघळलाय। पहिलीपासून हिंदी शिकवण्याला विरोधी पक्षांनी विरोध केल्यानंतर सरकारनं हिंदी संदर्भातला GR रद्द केला। त्यात उद्या ठाकरे बंधूंचा विजय मेळावा होतोय। त्यातच एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेमुळे विरोधकांना आयता मुद्दाच मिळालाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।